नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली शेतकरी बांधवांनो मित्रांनो, की आपल्याला शेतामध्ये आपल्याला जाण्या-येण्यासाठी रस्ता उपलब्ध करून करून देण्याबाबतचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. तर जेणेकरून आता आपल्याकडे शेतामध्ये जाण्या-येण्यासाठी रस्ता नसतो मित्रांनो. तर आपल्याला पाणी पावसाळ्यामध्ये खूप सारे तर आपल्याला अडचणी पण येत असतात. नाहीतर आपल्याला इथं आपल्या आता कसं आता आधुनिक शेती झालेली आहे. त्याच्यामुळे आपण ट्रॅक्टर वगैरे असतात, कोणाकडे बैलगाडी वगैरे असते, कोणाकडे मोटरसायकल असते. आपल्याला जाण्या-येण्यासाठी खूप सारे प्रॉब्लेम होतात. ओके. तर पाणी पावसाळ्यामध्ये आपल्याला तिथं जाता येत नाही. आपल्याला इथून म्हणजे पायी आपल्याला कसा तरी इथून प्रवास करावा लागतो. त्यासाठी मित्रांनो आता सरकारने आता आपल्यासाठी एक आनंदाचा बातमी घेऊन आलेली आहे मित्रांनो, की शेतामध्ये आपल्याला येण्या-जाण्यासाठी मित्रांनो रस्ता करून दिला जाणार आहे मित्रांनो. ओके. तर त्यासाठी कशा पद्धतीने रस्ता केले जाणार आहे, किती 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 मीटरमध्ये रस्ता होणार आहे, केवढी जागा लागणार आहे रस्त्यासाठी मिळणार आहे. तर संपूर्ण माहिती तर सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला. त्याची अटी वगैरे पण 3 नियम दिलेले आहे. कशा पद्धतीचे नियम असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला रस्ता करून मिळणार आहे आणि त्याची कसं आपल्याला इथं आपल्या शेतातील ते कोण बघणार आहे संपूर्ण माहिती सांगणार तुम्हाला अप्लाय कसं करायचं ते पण मी सांगणार आहे. ओके. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची मित्रांनो आपल्याला. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायची शेतकरी बांधवांना. ओके. आणि तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम, फेसबुक आयडी, व्हॉट्सअप ग्रुप फॉलो करून ठेवायचं. डेली अपडेट वगैरे ते देत असतं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो हा जो जी-आर असणार आहे शेतकरी मित्रांनो, आता शेती रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत व त्याबाबत 7-12 उतार्यात इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी व प्राधिकारी यांना निर्देशना देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून. लेटेस्ट असा जी-आर असणार आहे मित्रांनो. दिनांक 22 मे 2025 चा जी-आर असणार आहे. ओके. लेटेस्ट जी-आर असणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. त्या प्रस्तावना आपण जाणून घेऊया मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आता बघू शकता तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 नुसार सीमांवर शेत रस्ता देण्याची तरतूद आहे मित्रांनो. ओके. परंतु ज्यावेळी कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलगाड्यांच्या साह्याने करण्यात येत होती मित्रांनो. ओके. तर पहिली शेती कशी होती मित्रांनो 1966 1900च्या जुन्या काळामध्ये तर आपल्याला बैलगाडी असायची मित्रांनो. ओके. तथापि सध्या आता शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीमुळे आपल्याला शेतीमध्येही अधिक प्रगतिशील होत असून शेतीमध्ये उत्पादनामध्ये देखील बदल होत आहे मित्रांनो. आता आधुनिक शेती होत आहे मित्रांनो. याच्यामध्ये यांत्रिकी आता आलेली आहे मित्रांनो. आता मशिनरी वगैरे आलेली आहे. तर वाढत्या यांत्रिकी कारणामुळे मोठ्या कृषी अवजारांवर वापर करणे व सामान्य झालेले आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आता पारंपरिक अरुंद पायवाट किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजड वाहनांसाठी वाहतुकीसाठी अपुरी ठरत असून यांत्रिकीकरता फायद्यांना मर्यादित असण्यासाठी करत आहे मित्रांनो. ओके. जसं की आपल्याला इथे सबक तुम्ही बघू शकता शेतींचा पूर्ण लाभ देण्यासाठी म्हणजे मोठे कृषी अवजारे ते लागत असतात मित्रांनो. शेतीला पूर्ण इथे काम करण्यासाठी अवजारे वगैरे जाण्या येण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे उदाहरणार्थ ट्रॅक्टर झाला. आता आता रस्ता नसला ट्रॅक्टर जात नाही. मग तिथे गाऱ्यामध्ये फसतं. म्हणजे चिखलात फसून जातं. नाहीतर मग आजूबाजूचे शेतावाले उमलता आपण त्यांच्या शेतामध्ये घेऊन जातो. ओके. तर मग भांडणं होतात. तशा पद्धतीचे कारणं येतात त्याच्यामध्ये आता. ओके. तर रोटाव्हेटर झालं, हार्वेस्टर झाले इत्यादी अशी आधुनिक वाहनं आहे मित्रांनो. ओके. अशी वाहने जलशेतीसाठी तर आपल्याला जलद काम करण्यासाठी ते कामात पडत असतात निर्माणसाठी. ओके. तर अशा पद्धतीच्या वाहनांसाठी रस्ता वगैरे आपल्याला बनवून देणार आहे. ओके. अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला नियम वगैरे पण दिलेले आहेत. नियम काय ते पण आपण जाणणार आहोत. आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 मधला जे कलम आपल्याला पास नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्या येण्याचा योग्य रस्ता मिळण्याचा हक्क आहे. तथापि आपल्याला सदर रस्त्याच्या नोंद कोणत्याही अधिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखे प्रश्न होऊन वाद निर्माण होतात. आता काय मित्रांनो, त्या शेतात आपल्याला जाण्यासाठी रस्ता नसतो. काही शेतकरी आपल्याला कोणाच्या पण शेतामधून आपण रस्ता तयार करून टाकतो. मग त्याच्यामध्ये जाण्या येण्यामध्ये वाद होता मित्रांनो. ओके. मग शेतात बाजूवाले म्हणतात तुम्ही माझ्या बांधावून गेले, हिच्यावरून गेले, तिच्यावरून गेले. ओके. त्याच्यामुळे खूप सारे वाद वगैरे होतात. अशी शासनाच्या निर्देशन आलेलं आहे. सबब आपल्याला तरतुदीसाठी प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आणि सक्षम प्राधिकारी मान्यता दिलेला शेत रस्त्याची अधिकृतपणे 7-12 उतारासह हक्क नोंद असणे आवश्यक आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये
तरी आपल्याला उक्त नमूद आपल्याला बदलांना सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आधुनिक शेतींचा पूर्ण लाभ मिळवून देण्याबाबतच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी व प्राधिकारी यांना पुढील नमूद बाबींच्या अनुषंगाने निर्देशन देण्याची शासनाच्या विचारधारणा होती मित्रांनो. ओके, ज्यात कलम 3 त्यांनी दिलेले आहे मित्रांनो. कलम आपल्याला ती गाभा इथं वाचणार आहोत आपल्याला संपूर्णपणे. ओके, ते तुम्हाला समजून सांगणार. अबक 3 कलम त्यांनी दिलेले आहे मित्रांनो. आता आपण निर्णयामध्ये ते कलम बघणार आहोत शासन निर्णयामध्ये. ओके, तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल. आता कलम क्रमांक काय असणार आहे आपल्याला? पहिला कलम असणार आहे महाराष्ट्र जमीन महसूल व संहिता 1966 च्या कलम 143 मध्ये नुसार आपल्याला 143 कलम 143 नुसार कारवाई करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांचे शेतीमधले वाढत्या यांत्रिकेनुसार अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेत रस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेल्या शेत रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत. ओके, तर किती मीटरचे रस्ते भेटणार आपल्याला? किमान 3 ते 4 मीटरचा रुंद रस्ता करून मिळणार मित्रांनो. ओके, याच्यामध्ये आपल्याला जसं की उदाहरणार्थ ट्रॅक्टर वगैरे आपल्या इथं जायला भेटेल जागा असणार मित्रांनो. ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर, ओके, अशी इत्यादी मोठे मोठे जे अवजड वाहने जे असतात त्यातून जाण्या येण्यासाठी तुम्हाला रस्ता मिळून जाईल मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये दिलेले आहे जसं की संपूर्ण माहिती वगैरे. ओके, दिलेली आहे ट्रॅक्टर वगैरे जाण्यासाठी कलमनुसार भेटणार आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक आपल्याला शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजे मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर इत्यादी वाहतुकीसाठी शेतीमालाच्या जल सुरक्षित आणि वहनासाठी शेत रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी मागणी व आवश्यकता, स्थानीय भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी तपासणी करून आपल्याला पारंपरिक अरुंद शेत रस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेली शेतरस्ते उपलब्ध करून देण्यात यावे मित्रांनो. ओके, असा पहिला कलम आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. यामध्ये 3 ते आपल्याला 4 मीटरचा रुंद रस्ते करून मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता इथं दिलेले त्यांनी आता सोयीस्कर माहिती वगैरे दिलेली आहे याच्याबद्दल. बांध वगैरे आता आता याच्यामध्ये आपला खूप साऱ्या अडचणी वगैरे येतात. आता कोणाचा बांध आहे केवळ 2 शेतांच्या सीमामध्ये नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्वाचे असतात. त्यामुळे बांधांवर रस्ता देताना त्यांचे नैसर्गिक स्वरूपाचे शक्यतोवर टिकवून ठेवावे. रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीमध्ये अनुषंगाने ठेवावी, परंतु अनावश्यक रुंदी करता टाळावे. बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंची सीमा निश्चित करावी, जेणेकरून भविष्यात सीमेवरून कोणताही वाद होणार नाही. आता बघा तुमचा बांधांचा पण इथं माहिती वगैरे दिली. जे पण आपण बांध असतो त्या पाणी वगैरे साठवण्यासाठी किंवा आपला जर झाडे वगैरे लावत असतो काही असतो त्याच्यासाठी इथं दिलेलं आहे. त्या बांधांचं इथं दोघींच्या बांधमध्ये काही भांडण वगैरे होऊ नये त्यासाठी रस्ता कसा तयार करायचा संपूर्ण इथं तुम्हाला त्याची पण इथं दखल घेतली जाणार आहे मित्रांनो. ओके, त्याची पण इथं दखल अंदाजी घेतली जाणार सरकारकडून. ओके, त्यानंतर ब मध्ये दिलेल्या सक्षम अधिकारी यांचे कलम वगैरे 1966 143 मध्ये कलम मामलेदार कोर्ट ऍक्ट नुसार 5 वहीवाटिकेच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेती रस्त्यांची अधिकृतपणे 7/12च्या इतर हक्काची नोंद करण्याबाबत. ओके, आता दुसरा कलम आपल्याला दुसरा नियम दिलेला त्यांनी याच्यामध्ये आपल्याला 7/12 उतारात इतर हक्क सदरता शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेतरस्त्यांच्या वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्वाच्या हक्काची माहिती मिळेल. ओके, सबब 7/12 उतारासह हक्क सदरची नोंद त्यानंतर घेण्याऐवजी त्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी व प्राधिकारी यांना कारवाई करावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके, तर अशी पाहिजे नियम वगैरे दिलेले आहे. लांब रुंदी रस्ता सीमा कशा पद्धतीने असणार जसं की दिलेलं ऍक्ट वगैरे 7/12 मध्ये आपल्याला रस्त्यांचा गट नंबर, सर्वे नंबर, शेतींची रुंदी, लांबी, दिशा इत्यादी आपल्याला संपुष्ट नमूद करावी लागणार आहे, नमूद करून घेणार आहे मित्रांनो. आणि 3 नंबरचा जो आपल्याला आता इथं नियम दिलेला आहे त्यांनी क नंबर मध्ये दिलेला आहे. अबक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम क्रमांक 143 मामलेदार कोर्ट ऍक्ट यामध्ये आपल्याला 5 अन्य प्राप्त अर्ज प्राप्त झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत अंतिम आदेश पारित करण्याबाबत. ओके,
तर आपण कधी अर्ज केला मित्रांनो तर 90 दिवसाच्या आत याचं काम झालेलं पाहिजे. म्हणजे 90 दिवसाच्या आत याचं कसं करायचं, 90 दिवसामध्ये याचं काय करायचं ते आता ते ठरवणार आहे. म्हणजे आपण ते वाचून घेऊ आता. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम नंबर 143 याच्यामध्ये झालेल्या 90 दिवसांच्या सदर अर्ज 90 दिवसांचे सदर अर्ज निर्णयाकरिता करण्यात यावा. म्हणजे आपण इथं फॉर्म भरता केलेला 90 दिवसामध्ये सर्व अर्जांचे आपल्याला करण्यात यावा मित्रांनो. म्हणजे तिथं कृषी खात्याला वगैरे सांगण्यात आलेलं आहे की ज्यांनी शेतकऱ्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना 90 दिवसाच्या आत त्यांचा इथं निर्णय करण्यात यावा की काय करायचं, त्यांचं कसा रस्ता बनवायचा आहे, कशा पद्धतीने बांधायचं आहे, ते 90 दिवसामध्ये आपल्याला करून घ्यायचे. ओके, त्यांना सांगण्यात आलेलं असं अधिकाऱ्यांना. ओके, यात विलंब होणार नाही याची दक्षता घ्यायची अधिकाऱ्यांनी व प्राधिकाऱ्यांनी. ओके, तसंच तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी प्राधिकारी यांच्या समोर सध्याची स्थिती चालू प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे सदर शासनाच्या निर्गमन आल्यापासून 90 दिवसांमध्ये निकाली काढावी. जे पण इतर रस्ता बनेल नाही बनेल, काय होईल, कशी बनेल, त्यासाठी संपूर्ण माहिती आपल्याला 90 दिवसाच्या आपल्याला सरकारपर्यंत इथं पोहोचवायची आहे. 90 दिवसाच्या शेतकऱ्यांचं काम पण इथं म्हणजे जी फाईल आहे, जी प्रोसेस नोंद केलेली तिथं झालेली पाहिजे असं इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, अशा पद्धतीने चांगली अशी जी आर आलेली चांगली माहिती आलेली आहे. तर चांगली प्रकारचा इथं आता आपल्याला इथं रस्ता वगैरे करून मिळणार शेतात जाण्या येण्यासाठी आपल्याला इथं चांगला इथं सरकारकडून निर्णय इथं बघायला मिळतो मित्रांनो. ओके, तर तुमचे कोणतेही वाद होणार नाही त्यासाठी पण त्यांनी कलम वगैरे इथं दिलेले आहे. त्याच्यानंतर 3 नियम वगैरे पण दिलेले आहे. संपूर्ण माहिती दिलेली आहे. अप्लाय केल्यानंतर 90 दिवसात तुमचं काम पण लवकरात लवकर होणार आहे. अशा पद्धतीची माहिती आलेली आहे. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत आपल्याला शेअर करायची. ओके, आणि तुम्हाला काही याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर मला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आणि जर तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला पण करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून तुम्ही जॉईन होऊन डेली अपडेट वगैरे पण देत असतो मी. जॉब रिलेटेड असलं, योजना असो या काही असो, ओके, संपूर्ण माहिती देत असतो मी. ओके, आणि तुम्हाला काही शंका वगैरे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला लाईक करायचे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत मित्रांपर्यंत आपल्याला शेअर करायचा आहे. ओके, जेणेकरून त्यांना पण याची माहिती पोहोचून जाईल मित्रांनो. आपला उद्देश हाच असतो. ओके, असे सरळ अपडेटसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू. आणि आपण पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जी आर्स वगैरे घेऊन असतो. असे जी आर बघण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.